टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपण सध्या भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील मांगली चौरास परिसरात आहोत आणि बघू शकतो आपण हे जे शेतशिवार आपल्याला दिसत आहे या शेतशिवारात केदार सीड्स नावाच्या धान पिकाची लागवड करण्यात आली। मात्र हे धान पीक जेव्हा शेतकऱ्यांनी लागवड केली हे 100 दिवसाचे आहेत म्हणून कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आले। मात्र 130 दिवस लोटूनही हे धान पीक काही येऊन नाही राहिले, त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि संकटात सापडलेले आहेत आणि त्याची पुढची पीक जे आहेत ते सुद्धा वाया जाणार आहे असे शेतकरी सांगतात। त्यामुळे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया, काय सांगाल, कोणती बी आपण लागवड केली आणि काय सांगितलं? हे केदार कंपनीचा हा बी आणि KS गोल्ड ती व्हेरायटी आहे त्या धानाची। तर त्या तेवाले धान घेवायला गेला आम्ही त्या कंपनी म्हणजे त्या नावाचा नाही का, तो 110 दिवस ते 100 दिवस सांगितला, पण हा 150 दिवस लोटूनही निघू शकणार नाही, हे फसल अवजू शकणार नाही। 90 ते 100 दिवसाचा धान म्हणून सांगितला होता केदार कंपनीचा KS गोल्ड नावाचा। पण माझे धान बी काळीवर आहे, काही फुटत आहे, काही फुटलेला आहे, म्हणजे असा बियाणे बोगस बियाणे म्हणलं तरी चालेल याच्यात, आणि फसवणूक झालेली आहे। आताची बी फसल नाही अवजत आणि बारिशचा पण खरीप हंगाम होत नाही त्याच्यात। सीडची जे सीड आहे ते पूर्णपणे टोटली बोगस आहे। आमच्या चौरास एरियामध्ये 3 फसलचा एरिया असतो, त्याच्यामुळे सगळे लोक 100 दिवसाची सीड वापरतात, परंतु आम्ही पण 100 दिवसाची सीड घेतली आणि यांची 160 दिवसाची सीड असेल, त्याच्यात पण बोगस बियाणे आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या धान आहे। काही धान निसवलेला आहे, काही धान पोटऱ्यामध्ये आहे अजून, पण काही पूर्णपणे म्हणजे कापण्याच्या याच्यात आहे। हा मिक्स धान असल्यामुळे हा याच्यातला आपल्याला काहीच नाही आवडणार। आणि तसं असून आम्ही जरी वाटही पाहिली 15-20 दिवस किंवा महिनाभर जरी वाट पाहिली तरी पावसामुळे आम्हाला ही फसल पण आवडणार नाही, टोटल लॉस आहे। त्याच्यामुळे या कंपनीवर काहीतरी म्हणजे ठोस प्रकारची कारवाई करण्यात यावी। नक्कीच या कंपनीने, केदार सीड्स कंपनीने पवनी तालुक्यातील मांगली परिसरात अनेक शेतकऱ्यांचे सोबत फ्रॉड केलेला आहे आणि त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर धान पीक जे आहेत त्यांचे आता येऊन नाही राहिले आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारी संकट आलेले आहे। अशात आता त्या केदार सीड्स कंपनीवर कारवाई व्हावी व यांना न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी करताना दिसून येत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।